भरलेला बांगडा कसा करायचा हे पाहण्यासाठी तुमचे उज्ज्वला पी मांजरेकर चॅनलवर मनपूर्वक स्वागत. हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर सुरू करूया. आधी स्टफिंग तयार करू. त्यासाठी अर्धे वाटी खोबरे, चवीनुसार मीठ, ठेचलेली लसूण, सुकवलेली कोथिंबीर चुरून, फ्रेश हिरव्या व लाल मिरच्या प्रत्येकी 2 टेबलस्पून लिंबाचा रस, मीडियम साईजचा कांदा ऑप्शनल आहे. कांदा जर घेतला नाही तर तेवढ्याच प्रमाणात तुम्हाला खोबरे घ्यावे लागेल. आता हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडे भरडे वाटून घ्यायचे आहे. हे स्टफिंग खोबऱ्यामुळे प्रोटीनयुक्त, मिरची आणि कोथिंबीरमुळे सी विटॅमिनयुक्त आणि लसूणीमुळे चविष्ट होते. आता हे जाडे भरडे वाटलेले स्टफिंग एका प्लेटमध्ये काढून घ्या व त्यावर लिंबाचा रस घालून व्यवस्थित ढवळून घ्या. आपले स्टफिंग रेडी आहे. आपण आता पुढच्या प्रक्रियेकडे वळू. मी 5 बांगड्यांची डोकी काढून ते स्वच्छ धुवून घेतले. आता त्यांना व्यवस्थित चवीनुसार मीठ चोळून घ्यायचे. बांगड्यातील मुबलक प्रमाणात असलेल्या ओमेगा 3 फॅटी ॲसिडमुळे हृदय, डोळे व ब्रेनच्या आरोग्यासाठी बांगडा जरूर खावा. आता एक बांगडा घेऊन आतमध्ये बोट घालून मी तुम्हाला दाखवते स्टफिंग या इथे भरायचे आहे. अशा रीतीने स्टफिंग अगदी दाबून दाबून भरायचे. पहा बरं, स्टफिंग भरल्यानंतर बांगडा असा दिसतो. तो आता दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवून द्यायचा. अशा रीतीने सर्व बांगडे स्टफिंग भरून एका प्लेटमध्ये रेडी करून ठेवायचे. भरलेले बांगडे हे असे दिसतात. आता ठेचलेली लसूण या सर्व बांगड्यांवरती पसरायची. त्यानंतर 2 टीस्पून आपण कोकमचे सार घेणार आहोत आणि ते प्रत्येक बांगड्यावर घालायचे आहे. आता हळद देखील प्रत्येक बांगड्यावर पसरायची. हळदीचे व्यवस्थित ॲब्सॉर्प्शन होण्यासाठी बांगड्यावरती पाव चमचा काळी मिरी देखील घाला. या बांगड्यांची वरची बाजू खाली व खालची बाजू वर करून ठेचलेली लसूण, कोकम सार, हळद व काळी मिरी व्यवस्थित बांगड्यांना लावून घ्या. आता एक बांगडा एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्या. हळद, कोकम सार, ठेचलेली लसूण व काळी मिरी लेपित आपले बांगडे हे पहा असे दिसतील. आता प्रत्येक बांगड्यावरती लाल गरम मसाला अशा प्रकारे शिंपडायचा. त्यानंतर हे बांगडे उलटे करून उलट्या बाजूवर देखील लाल गरम मसाला प्रत्येक बांगड्यावरती शिंपडायचा. अशा रीतीने लाल गरम मसाल्याचे आणखीन एक आवरण आपल्याला सर्व बांगड्यांवरती चढवायचे आहे. कोकमाचा रस हा आम्लयुक्त आहे. त्यामुळे हा आम्लयुक्त रस प्रथिने अंशतः विघटित करण्यास मदत करतो. त्यामुळे मासे शिजल्यानंतर रबरासारखे न होता मऊ राहतात. मसाल्याने लेपित झालेले आपले बांगडे पहा असे दिसतील. आता एका दुसऱ्या प्लेटवर अर्धी वाटी रवा व अर्धी वाटी गव्हाचे पीठ घ्या आणि ते व्यवस्थित मिक्स करा. गव्हाचे पीठ देखील घेतल्यामुळे रवा बांगड्यांना व्यवस्थित चिकटून राहतो. आता या गव्हाचे पीठ आणि रव्याच्या मिश्रणामध्ये प्रत्येक बांगडा व्यवस्थित घोळवून घ्यायचा आणि चांगला दाबून दाबून घोळवून घ्यायचा, म्हणजे तळताना रवा किंवा पीठ खाली पडणार नाही. पहा बरं, मी कशी बांगड्याची प्रत्येक बाजू रवा आणि गव्हाच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित दाबून दाबून घेत आहे. त्यामुळे तेलामध्ये हे सर्व पीठ आणि रवा येण्याचे चान्सेस जरा कमीच असतात. अशा रीतीने प्रत्येक बांगडा रवा व पिठाच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित दाबून दाबून घोळवून घ्यायचा आणि हे करताना स्टफिंग बाहेर येणार नाही याची मात्र काळजी घ्यायची. रवा व पिठाच्या मिश्रणाने सर्व बांगडे व्यवस्थित लेपित करून घ्यायचे. जसजसे रवा पीठ मिश्रणाने लेपित केलेले बांगडे वाढतात तसतसे रवा आणि गव्हाच्या पिठाचे मिश्रण कमी होते. अशा वेळी मासा घोळवण्यासाठी पीठ कमी असते. त्यावेळेस आपण असे पीठ उचलून माशावरती घालायचे आणि त्यानंतर ते असे दाबून दाबून त्या बांगड्यांना लावून घ्यायचे. रवा व गव्हाच्या पिठाचे मिश्रण बांगड्यांच्या संख्येच्या प्रमाणात घ्यायचे. उगाच जास्त प्रमाण घेऊन किंवा मध्येच वाढवून हे मिश्रण फुकट घालवायचे नाही. रव्यामुळे माशाचे वरचे आवरण कुरकुरीत होते. पहा बरं, रवा आणि पिठाने लेपित झालेले बांगडे हे असे दिसतील.
साधारण 5 मिनटानंतर हे मासे तळायला घ्यायचे. त्यासाठी गॅस स्विच ऑन करा आणि त्यामध्ये तळ बुडेल एवढे आपण तेल घालायचे. तेल गरम झाले की त्यात एक एक करून बांगडा टाकायचा. मी 3 बांगडे तळून घेणार आहे. आपण बांगडे शॅलो फ्राय करतो आहोत, त्यामुळे एक बाजू फ्राय झाली की दुसरी बाजू फ्राय करून घ्यायची. लेपीत 2 बांगडे हवाबंद कंटेनरमध्ये ठेवून डीप फ्रीझरमध्ये ठेवायचे. 8 दिवस चांगले राहतात. एक बाजू छान फ्राय झाली आहे. आता सर्व बांगडे व्यवस्थित परतायचे आणि दुसरी बाजू फ्राय करायला घ्यायची. बांगड्यातील जास्तीत जास्त पौष्टिक मूल्य टिकवून ठेवण्यासाठी बांगडे कमी तेलाचा वापर करून हलके परतून घ्यायचे. सुरीच्या टोकाने टोचून एक पहा असे बांगडे फ्राय झाले आहेत की नाही पाहायचे. पहा बरं, बांगडे छान फ्राय झाले आहेत. आता एक एक करून सर्व बांगडे एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्या. आता आपण बघूया फ्राय केलेला प्रत्येक बांगड्यातले स्टफिंग कसे दिसते. हे पहा, दिसतच असेल तुम्हाला. अशा रीतीने भरलेले आणि फ्राय केलेले बांगडे, म्हणजे शॅलो फ्राय केलेले बांगडे भन्नाट चविष्ट लागतात. तुम्ही देखील करा. आवडले तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. तोवर बाय.